नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल जाधव आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुमच्याकडे एखादी कार असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला एखादी कार घ्यायची असेल किंवा तुम्ही एखादी कार घेतली असेल आणि जर तीच कार तुम्हाला एका IT कंपनीमध्ये लावून महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असेल मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे, तुम्ही एका IT कंपनीमध्ये कशी गाडी लावू शकता, त्याच्यासाठी काय प्रोसेस करावी लागते, तुम्हाला काय डॉक्युमेंट तिथे सबमिट करावे लागतात, त्याच कंपनीकडून तुम्हाला किती पैसे दिले जातात, किती किलोमीटर मागे तुम्हाला किती पैसे भेटले जातात, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। फक्त तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटली जाईल। त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनच्या बटनला मित्रांनो प्रेस करा, कारण अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो। तर चला जास्त टाइम न वेस्ट करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्हाला कंपनीमध्ये गाडी लावायची असेल तर त्या कंपन्यांच्या काही अटी असतात, म्हणजे तुम्ही कोणकोणत्या गाड्या तिथे लावू शकता। तर मित्रांनो, तुमच्याकडे वॅगनर सारखी किंवा बलेनो सारखी गाडी असेल तर मित्रांनो अशा गाड्या तुम्ही त्या कंपनीमध्ये लावू शकता, परंतु त्या छोट्या गाड्यांना थोडी मागणी थोडी कमी आहे। परंतु तुमच्याकडे जर स्विफ्ट डिझायर सारखी गाडी असेल तर मित्रांनो स्विफ्ट डिझायर सुद्धा जास्त प्रमाणात ही त्या कंपन्यांमध्ये चालली जाते। त्याचबरोबर जर तुमच्याकडे 7 सीटर जर गाडी असेल मित्रांनो तर 7 सीटर ही जास्त प्रमाणात लागली जाते, म्हणजे जास्त प्रमाणात तिथे गाड्यांची गरज असते। तर 7 सीटर मध्ये मित्रांनो तुमच्याकडे जर इल्टिका इनोवा सारख्या गाड्या असतील तर बेटरच आहे, तुम्ही जास्त प्रमाणात तिथे लावू शकता। त्याचबरोबर आता आपण बघून घेऊया अशा कोणकोणत्या कंपन्या आहेत जिथे तुम्ही ह्या गाड्या लावू शकता मित्रांनो। तर सर्वात पहिली म्हणजे IT सेक्टर। IT सेक्टरला जास्त प्रमाणात अशा गाड्यांची गरज असते मित्रांनो, तुम्ही तिथे लावू शकता। त्याचबरोबर कॉल सेंटर, MNC कंपन्या असतात, त्यांचे ऑफिस असतात, तिथे सुद्धा गाड्यांची गरज लागली जाते। त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या ऑफिस असतात, तिथे सुद्धा गाड्यांची गरज लागली जाते मित्रांनो। त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे ऑफिस असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिस असतात, ह्या ठिकाणी सुद्धा गाड्यांची मित्रांनो तिथे गरज लागली जाते मित्रांनो। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतं की आम्हाला IT सेक्टर मध्ये म्हणजे ह्या कंपन्यांमध्येच गाडी लावण्याची काय गरज आहे, आम्ही तर ओला उबेर मधनं सुद्धा पैसे कमवू शकतो। तर मित्रांनो कसं आहे, ओला उबेरचं मार्केट सध्या खूप डाऊन चालू आहे आणि ओला उबेर मध्ये जर तुम्ही गाडी चालवत असाल तर मित्रांनो कसं असतं, ओला उबेर मध्ये तुमच्या गाड्यांची ट्रॅव्हलिंग ही जास्त प्रमाणात होत असते। त्याचबरोबर तुमच्या गाडीचा मेंटेनन्स सुद्धा वाढत असतो आणि तुमचा जर ड्रायव्हर किंवा तुम्ही जर स्वतः गाडी चालवत असाल तर तुम्हाला सुद्धा जास्त प्रमाणात त्रास होत असतो मित्रांनो। त्याचबरोबर जर तुम्ही IT सेक्टर सारख्या कंपन्यांमध्ये जर गाडी लावताय मित्रांनो तर कसं असतं, तुमचा जो डेलीचा रूटिंग असतो ते ठरलेला असतो, म्हणजे तुमच्या डेलीचे 1-2 राऊंड असतात ते ठरलेले असतात। त्याचबरोबर तुमच्या गाडीचा मेंटेनन्स सुद्धा जास्त प्रमाणात येत नाही, कारण तुमच्या गाडीची ट्रॅव्हलिंग ही ज्या तुमचा डेलीचा रूटिंग असतो त्याचप्रमाणे ठरलेली असते। त्याचबरोबर तुम्ही जर स्वतः गाडी चालवत असाल आणि जर तुमचा एखादा ड्रायव्हर असेल तर त्यांना सुद्धा त्रास होत नाही मित्रांनो। तर मित्रांनो या गाड्या त्या कंपन्यांमध्ये लावल्या तर तुम्हाला किती पैसे भेटले जातात, तर मित्रांनो कसं असतो, या कंपन्यांकडून तुम्हाला 2 टप्प्यामध्ये पैसे दिले जातात। 2 टप्प्यांमध्ये म्हणजे तुम्ही एक तर फिक्स पेमेंटवर लावू शकता, दुसरं म्हणजे तुम्ही किलोमीटरवर लावू शकता मित्रांनो। आता जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की वॅगनर आणि बलेनो जर गाडी तुम्ही त्या कंपनीमध्ये लावली तर तुम्हाला फिक्स पेमेंट हे तिथे 45 ते 50 हजार रुपयापर्यंत मित्रांनो भेटू शकतं। आणि जर तुम्हाला किलोमीटरवर जर मित्रांनो लावायची असेल गाडी तर तुम्हाला 10 ते 11 रुपये किलोमीटर मागे पैसे दिले जातात मित्रांनो। त्याचबरोबर जर तुमच्याकडे स्विफ्ट डिझायर सारखी गाडी, कारण स्विफ्ट डिझायर ही वॅगनर पेक्षा थोडी फिट असते, त्याच्यामुळे स्विफ्ट डिझायर जर मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फिक्स पेमेंट हे 50,000 ते 55,000 पर्यंत मित्रांनो दिला जातो। आणि जर तुम्हाला किलोमीटरवर जर लावायचे असेल मित्रांनो तुम्ही 12 ते 13 रुपये तुम्हाला कंपनीकडनं प्रति किलोमीटर मागे पैसे दिले जातात मित्रांनो। त्याचबरोबर जर तुमच्याकडे 7 सीटर जर गाडी असेल तर 7 सीटरची मागणी ही जास्त प्रमाणात असते अशा कंपन्यांमध्ये आणि पैसे सुद्धा जास्त प्रमाणात दिले जातात मित्रांनो। तर 7 सीटर गाडी मागे तुम्हाला 70 ते 75 हजार रुपये मित्रांनो तुम्हाला दिले जातात फिक्स मध्ये। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला किलोमीटर मागे जर मित्रांनो गाडी लावायची असेल तर 15 ते 16 रुपये किलोमीटर मागे तुम्हाला हे पैसे दिले जातात मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो आता बघून घेऊया
मित्रांनो तुम्ही तुमची गाडी त्या कंपन्यांमध्ये शिपमध्ये सुद्धा लावू शकतात. काय काय ऑफिस असे आहेत की ते शिपमध्ये काम असतो. आता कॉल सेंटर, IT सेक्टरचे काय काय ऑफिस आहेत ते शिपमध्ये असतात मित्रांनो. तुमची गाडी ही तुम्ही 2 शिपमध्ये सुद्धा लावू शकता. म्हणजे एक शिपमध्ये 8 तासाच्या एक शिपमध्ये तुम्हाला एक ड्रायव्हर ठेवावा लागेल. म्हणजे तुम्ही स्वतः चालवत असाल तर तुम्ही स्वतः चालू शकता. आणि जर तुम्हाला दुसऱ्या शिपमध्ये गाडी ठेवायची असेल मित्रांनो तर तुम्हाला दुसऱ्या शिपमध्ये दुसरा ड्रायव्हर तुम्हाला त्या गाडीवर लावायला लागेल मित्रांनो. कारण एक ड्रायव्हर 16 घंटे ड्युटी नाही करू शकत. म्हणजे कंपनीचा रूल आहे ते जास्त प्रमाणात 8 तासाच्या वरती एक ड्रायव्हर ठेवत नाही मित्रांनो. तर तुम्हाला जर तुमची गाडी जर 16 तासासाठी ठेवायची असेल तर मित्रांनो तुम्ही 16 तासासाठी सुद्धा ठेवू शकता. जर तुमच्याकडे इर्टिगा गाडी असेल मित्रांनो आणि जर ती 16 घंट्यासाठी जर मित्रांनो तुम्ही त्या कंपनीमध्ये गाडी लावताय तर तुम्हाला 70 ते 1,40,000 रुपयापर्यंत मित्रांनो तुम्ही पैसे कमवू शकता महिन्याला. अशा प्रकारे तुम्हाला त्या कंपन्यांकडनं मित्रांनो महिन्याला तुम्ही 2 शिपमध्ये एवढे पैसे कमवू शकता. त्याचबरोबर कंपनीच्या सुद्धा तुम्हाला फॅसिलिटी दिल्या जातात. म्हणजे काय, तुम्हाला त्या कंपनीच्या ज्या दिवशी ऑफिस बंद असतो मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला वीकली ऑफ हा तुमचा फिक्स असतो. ज्या दिवशी कंपनी बंद असते ज्या दिवशी हे ऑफिस बंद असतात त्या दिवशी तुम्हाला सुट्टी भेटली जाते मित्रांनो. त्याचबरोबर जर तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या ऑफिसवर जर तुमची गाडी असेल तर मित्रांनो तुम्हाला सॅटर्डे संडे सुद्धा सुट्टी भेटली जाते मित्रांनो. तर आता बघून घेऊया की मित्रांनो तुम्हाला अशा कंपन्यांमध्ये जर गाडी लावायची असेल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट तिथे सबमिट करावी लागतात मित्रांनो. तर मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे गाडीचा RC असायला हवा. त्याचबरोबर तुमच्याकडे रोड टॅक्सची स्लिप असायला हवी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला गाडीचा परमिट सुद्धा असायला हवं मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो गाडीचे फिटनेसचे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असावा. त्याच्यानंतर इन्शुरन्स मित्रांनो, इन्शुरन्स हे सर्वीकडेच लागतो तर इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर POC मित्रांनो तुम्हाला तुमच्या गाडीचा POC सुद्धा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ड्रायव्हर, जर तुम्हाला त्या कंपन्यांमध्ये जर कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जर तुम्ही स्वतः चालवत असेल तर बेटर आहे. जर तुम्ही जर एखादा ड्रायव्हर जर मित्रांनो ठेवत असेल तर तुम्हाला ड्रायव्हरसाठी काय काय तिथे डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो. तर पहिली गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. ते तर कंपल्सरी आहे, आपण कुठेही गेलो तरी लागतो. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन हे असायला हवं. त्याच्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, ऍड्रेस पत्ता, तुम्ही जिथे जे राहताय तिथला ऍड्रेस पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट एखादा आपला MBBS डॉक्टर असतो तिथे जाऊन तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट काढून घ्यायचे मित्रांनो. 2 फोटो हे लागतात, ते ह्या कंपन्यांमध्ये सबमिट करायचे असतात मित्रांनो. आता बघून घेऊया तुम्हाला तर तुमची गाडी जर अशा कंपन्यांमध्ये लावायची असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करावी लागते. तर कसं असतो मित्रांनो, आपल्या एरियामध्ये हे वेंडर कोऑपरेटचं ऑफिस असतो. तिथे मित्रांनो आपल्याला जायचंय, तिथे व्हिजिट द्यायचंय. तिथे व्हिजिट दिल्यानंतर मित्रांनो त्यांना सांगायचं की आमच्याकडे ही एक गाडी आहे. म्हणजे तुमच्याकडे जी इर्टिगा किंवा बलोनासारखी जी काय गाडी असेल ती त्यांना सांगायची आहे आमच्याकडे ही गाडी आहे आणि ही आमची गाडी कंपनीमध्ये लावायचे. तर मित्रांनो कसं असतो, जे वेंडर कोऑपरेटचे ऑफिस असतात त्यांचे कॉन्टॅक्ट हे अशा कंपन्यांसोबत असतात. जिथे वॅकन्सी असते तिथे तुम्हाला पाठवलं जातं. म्हणजे तुम्हाला पाठवत नाही, तुमचे जे डॉक्युमेंट असतात ते तिथे तुमच्याकडे मागितले जातात. जसे मी आता तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले ते डॉक्युमेंट तुमच्याकडे मागितले जातात. ते डॉक्युमेंट मागितल्यानंतर मित्रांनो काय होतं, ते डॉक्युमेंट ते तिकडे जिथे ज्या कंपन्यांमध्ये वॅकन्सी असते तिथे ते पाठवले जातात. तिकडे पाठवल्यानंतर त्या कंपनीकडे पाठवल्यानंतर मित्रांनो त्या कंपनीकडनं तुम्हाला एक फोन येतो. तो फोन आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची गाडी आणि तुमच्या गाडीचे सर्व डॉक्युमेंट तिथे घेऊन जायचे असतात. तर मित्रांनो तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांचे जे ऑफिस असते तर ऑफिसचे मॅनेजर असतात, ट्रॅव्हलिंगसाठी मॅनेजर ठेवलेले असतात. त्यांची जी टीम असते त्या टीमकडनं मित्रांनो तुमच्या गाडीची पाहणी होते. म्हणजे तुमची गाडी कोणत्या कंडिशन मध्ये आहे ती कंडिशन चेक केली जाते. त्याच्यानंतर तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट हे सर्व चेक केले जातात मित्रांनो. नंतर डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुमच्या गाडीची ही ट्रायल होते मित्रांनो. ट्रायल झाल्यानंतर म्हणजे ट्रायल मध्ये काय असतं, तुम्ही तुमचा गाडीवर जो ड्रायव्हर ठेवणार आहेत किंवा तुम्ही गाडी चालवणार आहात
ते चेक केलं जातं की कशी ड्रायव्हिंग केली जाते, त्याबरोबर तुमच्या गाडीची फिटनेस कशी आहे ते सुद्धा चेक केली जाते. त्याच्यानंतर तुमचं मित्रांनो सिलेक्शन होतो. सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो काय होतं, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या गाडीला एक जीपीएस लागला जातो. ऑलरेडी आपल्या गाडीला एक जीपीएस लागलेलाच असतो, परंतु कंपनीचा किंवा ऑफिसचा सुद्धा एक जीपीएस तुमच्या गाडीला लागला जातो. त्याचबरोबर जीपीएस लागल्यानंतर मित्रांनो पैसे, तर मित्रांनो तुमचा जो पेमेंट असतो हा काही कंपन्या आहे 15 दिवसाला करत असतात आणि काही कंपन्या आहे 1 महिन्याला करत असतात मित्रांनो. तर मित्रांनो तुमचं हे 15 दिवसाला सुद्धा तुम्हाला पैसे भेटत असतात किंवा 1 महिन्याला सुद्धा भेटत असतात. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर ऍडव्हान्स पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही ऍडव्हान्स सुद्धा तिथून घेऊ शकता. पण ऍडव्हान्स शक्यता घेत नका जाऊ, तुम्हाला गरज असेल तरच घ्या. कारण ऍडव्हान्स जर तुम्ही मित्रांनो त्या कंपन्यांकडनं घेतला तर तुमचे थोडा टॅक्स सुद्धा लागला जातो मित्रांनो. तर तो गरज असेल तरच ऍडव्हान्स घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ह्या कंपनीमध्ये गाडी लावू शकता. अशी आपली या व्हिडिओमध्ये प्रोसेस होती. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण माहिती दिली आहे. तर तुमची पण एखादी इल्टिका वगैरे जी गाडी असेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा वेंडर कोऑपरेटच्या ऑफिसला व्हिजिट द्या. आणि जर तुम्हाला तुमची गाडी लावायची असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एवढंच होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच होता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.